तर हेमंत गोडसे यांना आता उमेदवारी जाहीर झाली आहे आणि त्यानंतर जल्लोषाचं वातावरण हेमंत गोडसे यांच्या गोटामध्ये पाहायला मिळत आहे। नाशिकमध्ये त्यांचे समर्थक जल्लोष करताना दिसून येत आहेत। हेमंत गोडसे विरुद्ध राजाभाऊ वाजे अशी लढत या ठिकाणी होणार आहे। हेमंत गोडसेंना फायदा कुठूनही होणार नाही। त्याचं कारण असं आहे की तिन्ही पक्षांनी आपापला दावा त्या जागेवरती केलेला आहे। शिवसेनेने केलेला आहे, राष्ट्रवादीने केलेला आहे, भाजपने केलेला आहे। प्रत्येकाचं म्हणणं असं आहे की ही जागा आमचीच आहे आणि त्यामुळे ती जागा मिळवण्यासाठी सगळ्यांचा खटाटोप होता। इथे तुम्ही एक नुसतं विजय करंजकरांची नाराजी दाखवताय, परंतु गेले काही दिवस जे काही नाट्य इतके दिवस चालू आहे याचा फटका कोणाला बसेल? हेमंत गोडसेंनाच बसेल। अपेक्षा तीच होती, कारण हेमंत गोडसे जे आहेत आता सध्या सिटिंग MP आहेत, सध्याचे खासदार आहेत आणि म्हणूनच त्यांचा आग्रह जो आहे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सुद्धा धरला होता आणि त्याप्रमाणे अपेक्षेप्रमाणे त्यांचं नाव जाहीर झालेलं आहे। मी हेमंत गोडसे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आतापासूनच जे आहे प्रचाराला आता जोरात वेगात सुरुवात होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।